नमस्कार मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये अखिल परत एकदा आकाशविषयी खूप मोठा गैरसमज निर्माण करून घेतोय असं दिसून येतंय. तर होतं असं की आता शार्दूल परत एकदा वसुंधरेला धमकी देत असतो की तिच्या घरच्यांना आणि आकाशरावांना तिच्या तर तो अजिबात सोडणार नाहीये आणि त्यांना संपवल्याशिवाय त्याला काही चैन पडणार नाहीये असं बोलून तो निघून गेलेला असतो. वसुंधरेला टेन्शन आलेलं असतं की आता परत हा काय करणार आहे ते. इकडे अखिल ऑफिसमध्ये खूप तावातावात आकाशकडे आलेला असतो. आकाश त्याचं ऑफिसचं काम करत असतो आणि फोनवर क्लायंटशी बोलत असतो. तेवढ्यात अखिल तिथे येतो आणि म्हणतो, दादा हे अति होतं या, तुझं काय चाललंय? त्यावर आकाशाचा फोन कट करतो आणि म्हणतो, अखिल मी फोनवर बोलतोय, याच तरी भान ठेव ना जरा, काय झालंय एवढं अर्जंट असं बोलायला? त्यावर अखिल म्हणतो, तू मोठं मन करून मला प्रोजेक्ट तर दिले, पण क्लायंटला काय सांगितलं की माझ्यासोबत काम करायचं नाही. आकाश म्हणतो, हे काय, मी असं काय कोणाला सांगितलेलंच नाहीये आणि असं मी का करेल? आकाश म्हणतो, क्लायंट्स माझ्यासोबत काम करायला तयारच नाहीये, त्यांना फक्त तूच हवाय. तू जर काम करणार असशील त्यांच्या प्रोजेक्टवर तरच ते काम घ्यायला तयार आहे. त्यावर आकाश म्हणतो, हे बघ आपले जुने क्लायंट्स आहेत ते, त्यांना कन्व्हिन्स कर ना मग तू की तू सुद्धा चांगलं काम करू शकतो. ते त्यांना चांगले डिझाईन्स वगैरे रिप्रेझेंट कर त्यांच्या समोर. त्यावर अखिल म्हणतो, नाही पण तू त्यांना सांगून ठेवलेस ना की माझ्यासोबत काम करायचं नाही. आकाश म्हणतो, हे बघ हे अति होतं या, मी असं काहीही सांगितलेलं नाहीये आणि मी असं का करेल मुळात. आकाश आता असं बोलत असताना अखिल म्हणतो की तुला असं इन्सिक्युअर वाटत असेल की तुझ्यापेक्षा मी पुढे तर जाणार नाही ना आणि चांगले चांगले प्रोजेक्ट्स मिळवून माझी जास्त तुझ्यापेक्षा ग्रोथ होणार नाही ना असं तुला वाटत असेल म्हणून तू असं करतोय. आकाश म्हणतो, हे बघ हे अति होतं या अखिल, मी असा विचार अजिबात करू शकत नाही. अखिल आणि आकाश यांच्यामध्ये आता खूप वाद चाललेले असतात. तेवढ्यात तिथे शार्दूल येतो आणि तो म्हणतो, एक मिनिट, तुम्ही कशावरून भांडत आहात? त्यावर अखिल त्याला सांगतो की दादाने मला प्रोजेक्ट तर दिले पण आता जुने क्लायंट्स माझ्यासोबत काम करायला तयार नाहीये. त्या शार्दूल म्हणतो, मला असं आधीपासूनच वाटलं होतं की हा प्रॉब्लेम होणार आहे. अखिल मी काय म्हणतो, आपण त्या क्लायंट्सला ना कन्व्हिन्स करूया, नाहीतर आपण नवीन प्रोजेक्ट्स मिळूया, तू अजिबात काळजी करू नकोस. आणि तू जसा विचार करतोय ना ते अगदी बरोबर आहे, मी समजू शकतो. त्यावर आकाश म्हणतो, वा, उंदराला मांजराची साक्ष, तुम्हाला काय करायचं ना ते करा. शार्दूल आता अखिल आणि आकाश यांच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असतो आणि अखिलला म्हणत असतो की तू काळजी करू नको, आपण नवीन प्रोजेक्ट्स मिळवूया, त्याच्यावर काम करूया, सगळं काही ना आपल्या प्लॅनिंगनुसार होणार आहे. अखिल सुद्धा त्याच्या प्लॅनमध्ये आता सामील होणार असतो. इकडे विशाखा तिच्या माणसाबरोबर बोलत असते. तो माणूस म्हणत असतो की मॅडम तुम्ही काळजी करू नका, या वेळेला तुमचं काम ना नक्की होणार आहे. मागच्या वेळेला सुद्धा त्या आकाश ठाकूरच्या हृदयाला आम्ही गोळ्या झाडल्या होत्या पण तरी सुद्धा तो मेला नाही, जिवंत राहिला. आणि त्या बनीला सुद्धा आम्ही किडनॅप केलं होतं तुमच्या सांगण्यावरून. तेवढ्यात तिथे शार्दूल आलेला असतो आणि त्याने सगळं काही ऐकलेलं असतं आणि तो म्हणत असतो, ए विशाखा भालेकर, तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलाला किडनॅप करण्याची, माझ्या बनीला किडनॅप केलंस तू? त्यावर विशाखा म्हणते, वा, विशाखा मॅडम वरून आज डायरेक्ट विशाखा भालेकर, तुझी हिंमत, हे काय, असं काय बोलतोयस तू? त्यावर शार्दूल म्हणतो, हे बघा तुमचं जे काही असेल ना ते त्या आकाश बरोबर आणि त्या वसुंधरे बरोबर आहे, पण बनीला किडनॅप करायची तुम्हाला काहीही गरज नव्हती. विशाखा म्हणते, मी समजू शकते, तो तुझा मुलगा आहे आणि तुझं त्याच्यावरती प्रेम आहे. शार्दूल म्हणतो, प्रेम गेलं खड्ड्यात, प्रेम वगैरे काही नाही माझं त्याच्यावरती, पण तो बनी ना एकमेव मोहरा आहे माझ्या हातातला आणि त्याचा वापर करून त्या वसुंधरेला माझ्या तालावर मी नाचवू शकतो आणि तिच्याकडनं काय हवं नको ते मिळवू शकतो, म्हणूनच त्याला हात लावायची हिंमत करायची नाही. विशाखा म्हणते, अरे तुझं डोकं फिरलंय का? तू एकदा विचार कर ना, आम्ही हे कशासाठी केलं? तुझ्यासाठीच केलं ना. आणि आपण जर तसं केलं नसतं तर मी जर तुला सगळं काही प्लॅन सांगितलं असतं ना, तू जाऊन तिकडे सगळं काही प्लॅन माझा फिसकटवला असता, त्या बनीला घेऊन आला असता आणि म्हणूनच मी तुला काही सांगितलेलं नव्हतं आणि आपण तसं केलं म्हणूनच ती वसुंधरा सगळं काही ओकली ना, सगळं काही सगळ्यांसमोर सांगितलं तिने तुझ्या आणि तिच्या नात्याबद्दल. शार्दूल म्हणतो, पण त्याचा काय उपयोग झाला? तिने तसं सांगितलं, घरच्यांनी तिला घराबाहेर काढलं, पण तो आकाश ठाकूर परत तिला घरी घेऊन आला, काय उपयोग झाला या सगळ्यांचा? विशाखा म्हणते, काही का असे ना, पण आता आपण दुसरा प्लॅन करायचा. एक प्लॅन आपला फेल केला म्हणजे याचा अर्थ असा नाहीये आपण बसूनच राहायचं, आणि दुसरा प्लॅन मी आता असा करणार आहे ना की त्या वसुंधरेची हकलपट्टी कायमची होणारच आहे, ते बघच तू. आणि ती आपला सगळा काही प्लॅन ना शार्दूलला सांगत असते. शार्दूल म्हणतो, तुम्ही प्लॅन तर केलेला आहे पण तसं होईलच असं कशावरून? विशाखा म्हणते, होईल, तू नको काळजी करू. अवनी आता किचनमध्ये स्वयंपाक करत असते. तना तिला म्हणत असते, अवनी वहिनी तुमच्यावर खूप लोड येत असेल ना असा आता कामाचा, कारण वसुंधरा वहिनी नाहीये, ती तुम्हाला मदत करायची आणि मला या सगळ्यांची एवढी सवय नाहीये. आता तनयाचं हे बोलणं ऐकून अवनी म्हणते, नाही ग, सवय आहे मला, थोडी सवय आहे मला, त्यामुळे काही वाटत नाही आणि तू जरा मदत केलीस ना तर बरं होईल. तेवढ्यात जयश्री सुद्धा तिथे येते आणि वसुंधराही आलेली असते. ती म्हणते, अवनी वहिनी तुम्हाला मदत करू का मी?
पोळ्या वगैरे करून देऊ का? अवनी आता काहीच बोलत नाही. जयश्री तिथे आलेली असते आणि ती म्हणते, तुझी हिंमत कशी झाली स्वयंपाकघरामध्ये पाऊल ठेवण्याची? अवनी हिला सांगून ठेव की काहीही इथे करायची गरज नाहीये आणि हिने स्पर्श केलेला असेल तर मी जेवणार सुद्धा नाही किंवा पाणी सुद्धा पिणार नाही. हिने स्पर्श केलेल्या कुठल्याही गोष्टीला मी हात सुद्धा लावणार नाहीये, हे हिला बजावून सांगून ठेव. वसुंधरा म्हणते, आई तुम्ही असं का रागवताय माझ्यावर? मला निदान घरातली कामं तरी करू द्या ना. जयश्री म्हणते, तुझ्यासोबत कोण बोलतंय? मी बोलते, तुला विचारलंय मी? नाही ना. जा गुपचूप तुझ्या रूममध्ये जाऊन बस. तुझं तोंड दाखवायची सुद्धा आम्हाला गरज नाहीये. काय सांगता येईल? ह्या स्वयंपाकाच्या ह्याच्यामध्ये तू सगळं काही विष वगैरे कालवून ठेवशील आणि आम्हाला मारण्याचा प्रयत्न करशील. तुझा काय भरोसा सांगता येत नाही. वसुंधरा आता रडायला लागते. ती म्हणते, आई असं प्लीज बोलू नका, असा मी विचारही करू शकत नाही. जयश्री म्हणते, आम्हाला माहिती तू काय विचार करू शकते आणि काय नाही ते, त्यामुळे आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं. वसुंधरा तिच्या रूममध्ये जाते आणि खूप रडायला लागते. तेवढ्यात तिला आकाशचा फोन येतो. ती कशी बशी स्वतःला सावरते आणि फोन रिसीव्ह करते. आकाश म्हणत असतो, वसुंधरा कशा आहात तुम्ही? त्यावर वसुंधरा म्हणते, मी ठीक आहे, तुम्ही कसे आहात? आकाश म्हणतो, मी पण ठीक आहे. पण तुम्ही जेवलात का? वसुंधरा म्हणते, नाही, जेवण बाकी आहे, करेनच मी आता. आकाशला तिच्या बोलण्यावरून कळत असतं की ती रडते असं. आकाश म्हणतो, तुम्ही रडताय का वसुंधरा? सगळं काही ठीक आहे ना घरी? त्यावर वसुंधरा म्हणते, नाही नाही, सगळं काही ठीक आहे. त्यावर आकाश म्हणतो, ओके, पण जेवून घ्या नक्की. वसुंधरा म्हणते, हो. आणि तुमचं जेवण झालं का? आकाश म्हणतो, हो, मी आत्ताच जेवण केले. पण आकाशला इकडे काळजी वाटत असते. तिथे असलो ना तरी सुद्धा मी कायमस्वरूपी तुमच्या सोबतच आहे, हे लक्षात असू द्या तुम्ही. आता वसुंधरा म्हणते, एवढं बोलले ना, भरपूर झालंय माझ्यासाठी, आता मी नक्की ठीक आहे आणि तुम्ही लवकर घरी या. आकाश म्हणतो, ठीक आहे, घरी आल्यानंतर मी बोलतोच. आकाश आता घरी आलेला असतो आणि तो अखिलचाच विचार करत असतो. त्याला टेन्शन असतं, हे वसुंधरेला जाणवत असतं. वसुंधरा त्याची बॅग वगैरे घेते आणि त्याला विचारते, आकाशराव काय झालं? ऑफिसमध्ये काही झालंय का? काही टेन्शन आहे का? आकाश म्हणतो, नाही, जरा कामाचा लोड होता, बाकी काही नाही. आणि अखिलचं वागणं आजकाल बदलत चाललंय. वसुंधरा म्हणते, काय झालं? आकाश म्हणतो, तो नेहमी असं बोलत नाही माझ्याशी, पण आजकाल असं वेगळंच बोलायला लागलाय. त्याला का माहिती असं वाटतंय की मी त्याच्या प्रगतीच्या आड येतोय. मला त्याची प्रगती झालेली सहन होत नाहीये. म्हणजे आजच बघा ना, त्याला मी प्रोजेक्ट दिले होते, पण त्यात जुने क्लायंट आहे आणि ते म्हणताय की त्यांना माझ्यासोबतच काम करायचंय. मी त्याला म्हटलं की तू क्लायंटला कन्व्हिन्स करते, तुझं ऐकतील. पण त्याचं असं म्हणणं आहे की मीच त्या क्लायंटला जाऊन सांगितलंय की याच्याबरोबर काम करू नका असं. तो असं का वागतोय ना, मला खरंच कळत नाहीये. पण मनापासून मला असं वाटतं वसुंधरा की अखिलची प्रगती व्हावी, त्याने खूप पुढे जावं आणि त्याची सुद्धा माझ्यासारखीच ग्रोथ व्हावी. आणि मला त्याच्या पोटेन्शियलवर अजिबात संशय नाहीये. तो खूप चांगला आहे आणि कॅलिबर त्याच्यामध्ये खूप आहे, त्यामुळे तो पुढे जाऊच शकतो. पण तो असं का वागतोय मला खरंच कळत नाही. वसुंधरा म्हणते, हळूहळू सगळं ठीक होईल, तुम्ही नका काळजी करू. आकाश म्हणतो, हो ना, घरातली परिस्थितीच अशी आहे की त्यामुळे सगळ्यांची मनं बदलली आहे. वसुंधरा म्हणते, तुम्ही काळजी करूच नका, हळूहळू सगळं ठीक होईल, मी तुम्हाला सांगते. तेवढ्यात तिथे अवनी आलेली असते. तनया आलेली असते, ती चहा घेऊन आलेली असते आकाशसाठी आणि म्हणते, आकाश दादा तू चहा प्यायला नसशील ना, घे, मी तुझ्यासाठी चहा बनवून आणलाय. आकाश म्हणतो, अरे वा, या घरातली सगळीच लोक माझी खूप काळजी घेत आहे. वसुंधरा सोडून सगळेच जण मला चहा पाजायला लागलेत आजकाल. आणि तो म्हणतो की मला वसुंधराच्या हातचा चहा हवा होता. त्यांचा चहा पिलो ना की मला अगदी फ्रेश वाटतं आणि खूप छान मूड होतो माझा. वसुंधरा माझ्यासाठी चहा बनवणार. वसुंधरा म्हणते, आईंना सांगते मी. तेवढ्यात आकाश म्हणतो, नाही नाही, तुम्ही का बनवून नाही आणत आहात? त्यावर आता तनया म्हणते की तुला माहित नाही का आकाश दादा, आईने मनाई केली वसुंधरा वहिनीला की किचनमध्ये यायचं नाही, कुठल्याही गोष्टीला हात लावायचा नाही, त्यांना घरातलं अन्न पाणी किंवा पाणी सुद्धा मिळणार नाही. आकाश म्हणतो, काय? हे सगळं मला माहितीच नाही, मी आत्ताच खाली जाऊन आईशी बोलतो. आणि आकाश तावातावात निघून जातो. वसुंधरा त्याला अडवण्याचा प्रयत्न करते, पण तो ऐकतच नसतो. आकाश आता खाली येतो आणि आईबाबांवर खूप ओरडतो आणि म्हणतो, आपण एवढी माणुसकी सोडली का? त्यावर जयश्री म्हणते, काय झालं एवढं ओरडायला आणि असं बोलायला तुला? माधव सुद्धा आता आकाशला बोलतो. आकाश म्हणतो, आई बाबा, तुम्ही असं वागाल असं मला वाटलं नव्हतं. आई, तू एवढं निर्दयी कशी असू शकते ग? तू वसुंधराचं अन्न पाणी बंद केले या घरात. त्यांनी अन्न घ्यायचं नाही, पाणी प्यायचं नाही, किचनमध्ये यायचं नाही, कुठल्या गोष्टीला स्पर्श करायचं नाही, असं बोललीस तू? जयश्री म्हणते, हो, त्यात काय वाईट आहे? आणि मला नाही चालणार आहे तिने इथे आलेलं. आकाश म्हणतो, हे बघ आई, हे अति होतंय तुझं आता. आणि आकाश आईला वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत असतो की हे सगळं बरोबर नाहीये, पण जयश्री काय ऐकून घेत नसते. आणि आपला हा आजचा भाग इथेच संपतो.